गोपाळनगर सांगवी येथे अखंड हरिनाम व श्रीराम कथेला सुरुवात. दिनांक 2 मार्च 2024 ते 9 मार्चपर्यंत गोपाळनगर सांगवी येथे अखंड हरिनाम व श्रीराम कथेला सुरुवात झाली आहे. तरी या कथेचा परिसरातील भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सौ कौशल्याबाई धोंडीबा बडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. गोपाळनगर सांगवी आज अखंड हरिनाम सप्ताह आणि रामकथा सुरू केलेली आहे. भाविक भक्तांना सगळ्यांनी लाभ घ्या. धोंडीराम लक्ष्मण बडे, सांगवी, गोपाळनगर. रामकथा शनिवार दिवस सुरू केलेली आहे. भाविक भक्तांनी सर्वांनी लाभ घ्यावा. भगवत भक्त सर्वजण इथं येऊन थांबावे आपल्यापाशी, आमचं म्हणणं असं. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह श्री हरी पांडुरंग परमात्माच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालणारा अखंड हरिनाम सप्ताह तसंच रामकथा श्री हरिभक्तपारायण गुरुवर्य गुरुनाम संतोषजी महाराज परमानंद यांच्या मुखातून आज श्री हरिभक्त कचरू महाराज असतील, ज्ञानेश्वर आमचे ईश्वर महाराज असतील आणि यांच्या सगळ्याच्या संयोजनानं कार्यक्रम आमच्या बडेताई आणि समस्त गोपाळनगर परिवार आमचा सगळ्याच्या नियोजनातून होणारा हा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह आजपासून सुरुवात आहे. आजपासून 7 दिवस असा हा कंटिन्यू कार्यक्रम सकाळी 4 ते 6 काकडा होईल. त्याच्यानंतर 9 ते 12 या वेळामध्ये शिवलीलामृत होईल. त्याच्यानंतर 1 ते 4 या कथेमध्ये रामायण कथा होईल. त्याच्यानंतर 5 ते 7 या वेळामध्ये हरिपाठ होईल. 8:30 ते 10:30 या वेळामध्ये कीर्तन होईल. तरी सर्व भाईभक्तांनी परिसरातल्या याचा लाभ घ्यावा. वेगवेगळे महाराज राहतील. सगळेजण जास्तीत जास्त प्रमाणात महाराज कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही सगळं कमिटीतर्फे विनंती. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. आज सांगवी गोपाळनगर या ठिकाणावरती अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय श्री रामकथा या निमित्ताने आज या सप्ताहास प्रारंभ झाला. दैनंदिन नित्य कार्यक्रम काकडा आरती, त्यानंतर गाथाभजन, त्यानंतर हरिपाठ आणि संध्याकाळी कीर्तन, तसेच दैनंदिन दुपारी 1 ते 4 या दरम्यान श्री रामकथा आयोजित केलेली आहे. आणि त्यानिमित्ताने रामकथेचा अशा पद्धतीचं आयोजन सांगवी नगरामध्ये दरवर्षीप्रमाणे काही ना काही हा आध्यात्मिक सोहळा अशा पद्धतीचा साजरा केला जातो आमच्या माऊली कौशल्याताई बडे आणि त्यांच्या परिवारातर्फे. आणि त्याचाच आज हा प्रथम दिवस आहे आणि आजपासून पुढील 7 दिवस आम्ही या कथेमध्ये सहभागी आहोत.